नमस्कार मैत्रिणींनो, कुरकुरीत आपले भाकरवडी तयार करणार आहे. धनिया गरम करून घेते, त्यामध्ये बडीशोप टाकते, जिरे टाकते, मग गरम करून घेते थोडंसं, म्हणजे मिक्सरमध्ये लवकर बारीक होईल. पावसाळा दिवस आहे. लवंग दालचिनी पण गरम करून घेते, त्यामध्ये खोबरं टाकते, ते पण गरम करून घेते, म्हणजे लवकर मिक्सरमध्ये होईल, कुरकुरीत होतील. म्हणजे नम पडले ना ते कचकच करून मिक्सरमध्ये पण बारीक नाही होणार. हे मिक्सरमध्ये घालून घेते. मग हे तीळ गरम करून घेते, मग खसखस पण घालते त्यामध्ये. हे मिक्सरमध्ये नाही टाकायचं. ते मिक्सरमध्ये बारीक केलेलं सारण दोन्ही मिक्स करून घेते. थोडं चवीनुसार मीठ टाकले आणि हे अंबारी तिखट दोन्ही मिक्स करून घेते. हे पिठी मळून घ्यायचं आणि हे ओवा म्हणजे वास थोडं जास्त येण्यासाठी असं घासून घ्यायचं, चवीनुसार मीठ. आणि हे घट्ट मळून घ्यायचं मिक्स करून. घट्ट झालं ना थोडेसे ते कुरकुरीत होते. पावसाळा दिवस आहे, 8 दिवस तरी टिकायला पाहिजे. हे घट्ट मी मळून घेतले. थोडंसं तेल लावून 15-20 मिनिट ठेवायचं त्याला, म्हणजे पीठ फुगल, कुरकुरीत होते. आता हे पीठ घेऊन मी तिचे गोळे तयार करते. मी तेल लावून लाटून घेते. पीठ नाही लावायचं. पीठ लावलं ना ते तेलामध्ये सगळं मिक्स होऊन भाकरवड्याचे ते कलरच बदलून जाते. तेल लावून लाटून घ्यायचं. ते सारण ह्याच्यावरती घालते. मग कट करून घ्यायचं, रोल करून तसे कट करून घ्यायचे. साईडला जे पांढरं दिसतंय ते सगळं मी पाणी लावले, जसं चिटकेल म्हणून. ते वेडे तयार करताना आपण तेलामध्ये घातल्यानंतर सुटणार नाही बाहेर. एक अंगाने ओढायचं, ते सुटणार. एक कट करून वडे पाडायचे त्याचे. झाले आपले भाकरवडी तयार. तेलामध्ये सोडायचं. मैत्रिणींनो, सगळेजण या गरमागरम खायला. माझी मुलगी पण मैत्रिणींना देण्यासाठीच घेऊन चालल्या हॉस्टेलमध्ये. त्याच्या एका फ्रेंडचं बर्थडे आहे, त्याला घेऊन जाणार आहे. या तयार झाले भाकरवडे, खाऊया सगळेजण मिळून.